महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। गडचिरोलीच्या शेतकऱ्यांनी 6 खासदारांसह उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची घेतली भेट। जिल्ह्यातील कोणत्याही प्रकल्पासाठी सुपीक शेतजमीन संपादित करू नये, शेतकऱ्यांची तीव्र मागणी। गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब म्हणून विकसित करण्याच्या नावाखाली सरकार मोठ्या प्रमाणात सुपीक शेतजमीन संपादित करत असल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन होण्याची भीती वाटत आहे। शेती हा त्यांच्या उपजीविकेचा मुख्य स्रोत असल्याने जमीन गमावल्यास अनेक शेतकरी कुटुंबांना उपासमारीचा सामना करावा लागू शकतो, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। गडचिरोली तालुक्याच्या हिरापूर गुरुवळा भागातील प्रस्तावित विमानतळासाठीच्या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे। चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा भागातील 14 गावांमध्ये आणि जयरामपूर भागातील 13 गावांमध्ये MIDC प्रकल्पांसाठी होणाऱ्या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनं केली आहेत। जिल्ह्यातली सुपीक शेतजमीन कोणत्याही MIDC विमानतळ किंवा इतर सरकारी प्रकल्पांसाठी संपादित करू नये, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक निवेदने, आंदोलने, मोर्चे आणि मुंडन आंदोलनांच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले आहे। शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन भूसंपादनाचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती। यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 6 खासदारांच्या शिष्टमंडळासह नवी दिल्लीत भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि जिल्ह्यातील सुपीक शेतजमीन कोणत्याही प्रकल्पासाठी संपादित करू नये, अशी जोरदार मागणी केली। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हरेंद्र मडावी, गडचिरोली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।